मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी शासनासमोर ठेवलेल्या मागण्या मान्य केल्यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीनं मंद्रुपमध्ये रविवारी आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी सकल मराठा समाजातर्फे जल्लोष करत गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। तसेच एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी सकल मराठा समाज सेवा संघाचे अध्यक्ष सूर्यकांत साठे, सुनील साठे, प्रकाश नवले, प्रकाश शिवणकर, रमेश नवले, सोमनाथ नवले, मुकेश नवले, राजू सावंत, नितीन खराडे, दादा साठे, सचिन साठे, अनिल जाधव, संतोष जाधव, छाया साठे, अर्चना जाधव, ज्योती शिंदे, रेखा सावंत यांच्यासह सकल मराठा समाजाचे महिला पदाधिकारी, तरुण व लहान चिमुकले मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र राज्यामध्ये मराठ्यांना गेले 40 वर्षापासून 4 दशकापासून आरक्षणाची मागणी सातत्यानं होत गेली। अनेक मराठ्यांचे नेते त्याच्यामध्ये पूर्वीसुद्धा मागणीमध्ये सहभाग नोंदवले। स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण मिळावं याकरिता अनेक वर्ष झगडले, परंतु म्हणजे काल तागायत आज तागायतपर्यंत मिळालं नव्हतं। पण ज्या अर्थी गेल्या 5.5 ते 6 महिन्यानंतर अंतरवली सराटून एक वाघ, एक वादळ, एक भगवं वादळ निर्माण झालं, ते माननीय आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विचाराला, याच्या हाकेला संबंध महाराष्ट्रातला समाज एकवटला आणि त्यांच्या मागणीला 4.5 महिन्यानंतर अनेक आंदोलनं, अनेक उपोषणं, आपल्याला माहिती आहे या राज्यामध्ये 58 मोर्चे, मुंबईला तर कोटीपेक्षा 2 कोटी मोर्चा निघाला आणि शांततेने झाला। समाधान लहान मुलं, मुली, महिला आंदोलन स्थळी खऱ्या अर्थानं सांगता करायची आहे या विजयाची। मनोज जरांगे पाटील मराठ्यांना न्याय मिळाल्याशिवाय मी घरी परतणार नाही अशी शपथ घेतली आणि अद्याप ते घरी गेले नाहीत। ज्या वेळेला सरकारनं राजपत्र दिलं, आरक्षण देण्याचं मान्य केलं, त्यावेळेला संबंध महाराष्ट्रामध्ये मराठा समाज एक आनंदानं जल्लोष व्यक्त केला। त्याच धर्तीवर आज मंद्रुप समाजामध्ये सर्व समाज, माता भगिनी, लहान मुलं, वृद्ध, वयस्कर सगळे तरुण एकत्र या ठिकाणी आले आहेत आणि या ठिकाणी विजयी जल्लोष, विजयी मिरवणूक या ठिकाणी काढत आहेत। आम्ही या ठिकाणी मनोजदादा जरांगेचं मनापासून आभार मानतो आणि समाजाने कुठलंही त्यांनी श्रेय न घेता याचं श्रेय पूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजात दिलेलं आहे। असा योद्धा आम्हाला या माध्यमातून दिसला आणि त्यांचं पुनश्च एकदा मी या ठिकाणी आभार मानतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।